राजहंस प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राजहंस व्याख्यानमाला 2024। सुस्वागतम। उपस्थित सर्व रसिकांना माझा मनपूर्वक नमस्कार। राजहंस प्रतिष्ठान आयोजित 5व्या आणि शेवटच्या पुष्पामध्ये मी कश्मीरा भूषण अवसरे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। पंखांना ओढ स्वप्नांची या विषयाअंतर्गत सुप्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ सौ गीता कॅस्टेलिनो व अभिनेत्री लेखिका मुलाखतकार सौ मेधा जांबोटकर यांच्या सुसंवादाचा आस्वाद आज आपण घेणार आहोत। तर या सुंदर श्रवणीय प्रवासाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यासाठी मी कबरे काकांसह आपल्या आजच्या मान्यवरांना मंचावर पुढे येण्याची विनंती करते। कार्यक्रमाला हॉल भरलेला असला की संयोजकांना आणि कलाकारांना जणू त्यांचे पोट भरले आहे असे समाधान वाटते, कारण प्रेक्षकांची दाद हीच कलाकारांची खरी कमाई असते। मूळच्या कलाकार असलेल्या श्री सुहास कबरे यांच्या संकल्पनेतून 2002 साली राजहंस प्रतिष्ठान ही संस्था स्थापन झाली। मुख्य करून रुग्णसेवा या कार्याला वाहून घेतलेली आणि कलेबरोबरच कलाकारांना देखील सन्मान करणारी ही एक संस्था आहे। रोगांमुळे किंवा अपघातांमुळे रुग्णांसोबतच त्यांचे कुटुंबीयही शारीरिक, आर्थिक व मानसिकदृष्ट्या थकून जातात। अशा वेळी त्यांना अगदी काठीपासून वॉकरपासून ते बायपॅप मशीनपर्यंत 42 लाखांची वैद्यकीय उपकरणे ना भाडे ना डिपॉझिट वापरा आणि सुस्थितीत फक्त परत द्या या तत्वावरती दिली जातात। लोकांच्या रुग्णसेवेचा खर्च कमी करणे हाच या संस्थेचा उद्देश आहे। रुग्णांच्या सोयीसाठी आया, वॉर्ड बॉय, नर्स अशा सेवा देणाऱ्या व्यक्ती, ब्युरो, आर्थिक सहाय्य देणाऱ्या संस्था, अल्पकिमतीत रुग्णसेवा देणारी रुग्णालये यांची समर्पक सूची देखील उपलब्ध केली जाते। मृत्यूच्या दारात असतानाही अतिथीला विनमुख न पाठवण्याची आपली संस्कृती आहे आणि म्हणूनच नेत्रदान, त्वचादान, अवयवदान, देहदान याविषयी समुपदेशन देखील केले जाते। तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करून गीता या कार्यक्रमात आल्याबद्दल तुझंही स्वागत आहे। कबरे काकांनी गीताबद्दल जे सांगितलं ते बरोबरच आहे, पण गीता आणि आम्ही दोघीही प्रसिद्ध बालमोहन विद्यामंदिर या शाळेच्या विद्यार्थिनी आहोत। गीता माझ्यापेक्षा लहान आहे, त्यामुळे कबरे काकांनी सांगितलेला अनुभव मी थोडक्यात जे झालं त्या पद्धतीने पुन्हा एकदा विशद करू इच्छिते की 2.5 वर्षाच्या गीताला ध्यानीमनी स्वप्नी नसताना पोलिओ झाला। घरासाठी हा फार मोठा धक्का होता। या धक्क्यातून सर्वात प्रथम सावरल्या त्या गीताच्या आई। गीताला आता नॉर्मल मुलांप्रमाणे चालता येणार नाही हे त्यांनी स्वीकारलं आणि तेव्हा त्या उभयतांनी ठरवलं की काहीही झालं तरी गीताच्या अपंगत्वाची लाज बाळगायची नाही आणि त्याचा वाऊही करायचा नाही। तिला सर्वसाधारण मुलांप्रमाणेच वाढवायचं आणि म्हणून त्यांनी बालमोहन विद्यामंदिर या सुप्रसिद्ध शाळेत गीताला दाखल केलं आणि आमचे दादासाहेब रेगे, आम्ही त्यांना प्रेमाने दादाच म्हणतो, दादांनी होकार दिला। गीता शाळेत दाखल झाली। फरक एवढाच आहे की तेव्हा व्हीलचेअरचं एवढं प्रस्थ नव्हतं। गीताला जेव्हा पोलिओ झाला तेव्हा तिच्या 2 पायांमधील शक्ती गेली, तिचा एक हात काम करेनासा झाला होता आणि तिला बोलता यायचं बंद झालं होतं। त्यामुळे गीताच्या आई तिला शाळेत रोज कडेवरून उचलून न्यायच्या आणि रोज कडेवरून उचलून घरी परत आणायच्या। त्यासाठी गीताला आयत्या वेळेला काही मदतीची आवश्यकता लागली तर शाळेची परवानगी घेऊनच गीताची आई शाळा संपेपर्यंत तिच्या वर्गाबाहेर बसून राहायच्या। ह्याला आक्षेप त्या पालकांनी घेतला। गीतासारखी मुलगी जर वर्गात असेल तर त्याचा आमच्या मुलांवर परिणाम होईल असं त्यांनी दादांना सांगितलं।
दादांनी त्याला खूप समजवायचा प्रयत्न केला त्या पालकांना की गीता अत्यंत तल्लख हुशार विद्यार्थिनी आहे आणि ह्या कारणासाठी तिला शाळेतून काढून टाकणं योग्य होणार नाही. पण पालकांनी काही ऐकलं नाही. दादांनी त्या पालकांची एक मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की गीता निळकंठ, पूर्वाश्रमीची गीता निळकंठ आहे ही, आता कॅस्टेलिनो, त्यामुळे मराठी अस्खलित बोलते. गीता कुठल्याही परिस्थितीत ही शाळा सोडून जाणार नाही. मी हिला या शाळेतून काढणार नाही. पण तुम्हाला तुमच्या पाल्यांना जर या शाळेतून काढायचं असेल तर मी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तयारच ठेवलंय. आणि दादांचा मोठेपणा असा की त्यांनी पुढेही एक वाक्य त्या पालकांना सांगितलं की जर तुम्हाला इतर कुठल्या शाळेत दाखला मिळायला कठीण गेलं तर मला सांगा, मी तो मिळवून देईन. पण गीता ह्या शाळेतून कुठेही जाणार नाही. तीच ही गीता, अत्यंत बुद्धिमान तल्लख गीता, जिला शाळेबाहेर काढायला पालक निघाले होते. त्या बालमोहन विद्या मंदिर शाळेची विद्यार्थिनी गीता त्याच बालमोहन विद्या मंदिर शाळेची एक दिवस विश्वस्त झाली. क्लोथिंग एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन म्हणजे सेप्सच्या इन्स्टिट्यूट फॉर फॅशन टेक्नॉलॉजी या कॉलेजची गीता 35व्या वर्षी प्रिन्सिपॉल झाली. फॅशन आणि टेक्स्टाईल ह्या विषयांवर तिने स्वतः डिझाईन केलेला 3 वर्षांचा अभ्यासक्रम आज भारतातील अनेक युनिव्हर्सिटीजमधून शिकवला जातो. आणि ह्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेच्या इंटरनॅशनल बायोग्राफिक रिसर्च फाउंडेशनने काढलेल्या मोस्ट डिस्टिंग्विश्ड पर्सनॅलिटीजमध्ये आज आपल्या गीता कॅस्टेलिनोचं नाव आहे. गीता, पंखांना ओढ स्वप्नांची ह्या आपल्या कार्यक्रमात तुझं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. काय असतं ना, आईची ममता आणि वडिलांची क्षमता ह्याचा कधीच अंदाज येत नाही हो, आणि लहान वयात तर येतच नाही. पण गीता, तुझं लहानपण वेगळं होतं. तुला काय अनुभव आला? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मेधा खूप ओव्हरवेल्मिंगली म्हणाली हुशार वगैरे, मी एकदम ॲव्हरेज स्टुडंट होते. थोडंसं मला बॅकग्राऊंड द्यायला आवडेल की 2.5 वर्षाची असताना जेव्हा पोलिओ झाला मला, दोन्ही पाय, लोअर लिम्स, एक हात, आणि जेव्हा माझं स्पीच, माझी वाचा गेली त्यावेळेला मी 2.5 वर्षाची होते, तेव्हा मला काही तेवढं आठवत नाही आहे, ते काहीच आठवत नाही. पण आय एम शुअर आई वडील किंवा आजी आजोबांना जो धक्का बसला होता तो डेफिनेटली खूप मोठा होता. आणि आईने याच्यासाठी खूप मेहनत घेतली. आणि मी आज जी काही आहे ती आई वडील, आजी आजोबा, माझे भावंड, मला असं वाटतं की शिक्षक, दादा, जेवढी आयुष्यामध्ये मला माणसं भेटली, चांगली वाईट दोन्ही, इनफॅक्ट जे जास्त वाईट अनुभव आले त्याच्यातनं मी जास्त शिकले आणि त्याच्यामुळे मी जी काही आज आहे ती आहे. जसं मेधाशी बोलताना मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की जेव्हा पोलिओ झाला त्याच्यानंतर डॉक्टर SM मर्चंट आमचे डॉक्टर होते. मला एक छोटंसं आणखीन सांगावंसं वाटेल, कारण अजूनही इतक्या वर्षांनी जरी भारतात म्हटलं जातं की पोलिओ नाही आहे आता, पोलिओमधून आपण मुक्त झालो आहोत, पण तरीही काही केसेस अजूनही आहेत, स्पेशली गुजरातमध्ये. आणि 4 वर्षापूर्वीच काही केसेस आल्या, हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमधनं कळलं मला. जेव्हा बऱ्याच जणांना असं वाटतं की पोलिओ झाला तर म्हणजे दिलं नव्हतं का डोस, तर पहिला डोस दिला गेला होता आणि दुसऱ्या डोसच्या वेळेला सर्दी झाली होती खूप, म्हणून डॉक्टर गुप्ते आमचे जे फॅमिली डॉक्टर होते, त्यांनी सांगितलं होतं की आत्ता 8-10 दिवस थांबूया आणि त्याच्यानंतर पोलिओ डोस देऊया, कारण समजा जर का पोलिओ डोस दिला तर कधी पेशंट्समध्ये ब्रॉन्कायटिस होण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळे ते थांबले होते आणि त्या 8-10 दिवसामध्ये ह्या ज्या काही घटना घडल्या बेसिक. आणि तेव्हा आम्ही आजी आजोबांकडे राहत होतो. ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी मी पडले 2-3 वेळा पलंगावरनं जेव्हा उतरायला गेले तेव्हा, आणि तेव्हा आईने लगेच डॉक्टर गुप्तेंकडे गेली आणि त्यांनी सांगितलं की मर्चंटकडे घेऊन जा की काहीतरी मला प्रॉब्लेम वाटतोय. डॉक्टर SM मर्चंट खूप नावाजलेले पेडियाट्रिशियन, पण त्यांनी ते थोडंसं लाईटली घेतलं आणि ते म्हणाले काही नाही, नुसार ताप आहे तर तुम्ही घरी घेऊन जा. आणि त्या पूर्ण रात्रीमध्ये बेसिकली माझे दोन्ही पाय लुळे पडले, एक हात गेला, आणखीन स्पीच गेलं बेसिकली. पुन्हा जेव्हा आई सकाळी गेली आणि त्यांना दाखवलं तर ही वॉज बेसिकली व्हेरी गिल्टी. आणि मला वाटतं की म्हणजे
मी त्यांचीच पेशंट नंतर त्यांच्याकडेच मी पूर्ण ट्रीटमेंट घेतली. पण ते प्रत्येक वेळेला जेव्हा आईला भेटायचे, मला भेटायचे, मी मोठी झाल्यानंतरसुद्धा, तर ते गिल्ट फिलिंग त्यांना नेहमी होतं. आणि आय ॲक्च्युली फेल्ट सॅड फॉर हिम, कारण प्रत्येक माणसाकडनं काहीतरी चूक होती. आणि शेवटी फायनली इकडे मला नेहमी असं हल्ली जाणवायला लागले की जे असतं ते सगळं लिहिलेलं असतं आणि ते होतं. त्यासाठी आपण प्रयत्न करायचा नाही असं नाही, पण जे होतं ते होतं. त्यामुळे इट इज डेस्टिनी बेसिकली. आमचा दिनक्रम कसा सुरू व्हायचा, तर आईने एवढी कष्ट घेतले की 13 वर्ष रविवार सोडून, पाऊस असेल, कितीही मोठा पाऊस असेल, कितीही काही प्रॉब्लेम्स असतील, तिला ताप आलेला असेल, तरी सोमवार ते शनिवार आम्ही सकाळी 7:30 वाजता निघायचो हॉस्पिटलमध्ये जायला. मी जेरबाई वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली. तर तिकडे आम्ही फिजिओथेरपी करायचो. फिजिओथेरपी झाल्यानंतर ऑक्युपेशनल थेरपी आणि त्याच्यानंतर स्पीच थेरपी. आम्ही 1:30 वाजेपर्यंत ही ट्रीटमेंट चालायची आमची. 1:30 वाजल्यानंतर मग आम्ही घरी यायचो आजीकडे, शिवाजी पार्कला आजी आजोबांकडे. तिकडे जेवायचो. त्याच्यानंतर 2:30च्या सुमारास आई मला घेऊन चौपाटीवर समुद्रावरती जायची. सँड थेरपी म्हणजे आईने एक पत्र्याचं पिंप होतं, त्याला खालचं जे बूड असतं ते कट केलं होतं आणि ते आणून ठेवायचे. आणि तेव्हा लोकसंख्या एवढी नव्हती, त्याच्यामुळे ही पण भीती नव्हती की आता ते पिंप कोण चोरून घेऊन जाईल. तर जिकडे होतं समुद्रावरती तिकडेच ते पिंप ठेवलं जायचं. आणि जवळजवळ 6.5 वर्ष रोज 2:30 वाजता आम्ही गरम जी वाळू असते ती त्याच्यात घालायचं आणि मग 1 तास त्याच्यात उभं केलं जायचं बेसिकली. आणि मग ते परत काढायचं संपूर्ण. आणि मग तिकडनं आम्ही MGMला शिवाजी पार्कला जो स्विमिंग पूल आहे BMCचा, तिकडे जायचो. 3:30 ते 5:30 त्यावेळेला पोलिओ पेशंट्स, कारण त्यावेळेला खूप पोलिओ पेशंट्स होते. आणि त्यावेळेला MGMमध्ये स्विमिंगसाठी म्हणून, कारण स्विमिंग हा खूप एक चांगला एक्झरसाईज आहे पोलिओसाठी, तर आई मला तिकडे घेऊन जायची. मग 3:30 ते 5:30 मी तिकडे स्विमिंग करायची. आणि हे मी 7वीत असेपर्यंत केलं. 7वीच्या नंतर शाळेमध्ये जायला लागायचं, त्यामुळे स्विमिंग नंतर सोडलं गेलं. आणि नंतर संध्याकाळी जायची मी, पण संध्याकाळी मग नंतर लाज वाटायला लागायची, कारण संध्याकाळी ती वेळ पोलिओ पेशंट्सची नसायची आणि तेव्हा वर्गातली मुलं किंवा शाळेतली मुलं दिसायची. मग त्या मुलांचा जो तास असायचा त्यावेळेला मला स्विमिंग करायला लागायचं. ती लाज वाटून मग मी स्विमिंग नंतर बंद केलं. आणखीन एक सांगायचं म्हणजे आजी आजोबांनी खूप याच्यामध्ये मदत केली की इवन अभ्यासाच्या बाबतीतसुद्धा. पण पप्पांनी म्हणजे माझ्या वडिलांनी ॲक्च्युली त्यांचा जॉब होता त्याच्यामुळे ते रोज यायचे नाहीत आमच्याबरोबर. पण जेव्हा सुट्टी असायची तेव्हा आई पप्पा दोघेही माझ्याबरोबर असायचे, हॉस्पिटलला यायचे. एक मला छोटासा प्रसंग सांगावा असा वाटेल की जेव्हा मी 4 वर्षाची असताना शॉक ट्रीटमेंट असायची मला, म्हणजे बऱ्याच ट्रीटमेंट्सपैकी एक शॉक ट्रीटमेंट. ती शॉक ट्रीटमेंट साधारण अर्धा ते पाऊण तास चालायची आणि ते खूप मला वाटतं आय थिंक इट वॉज पेनफुल. मला तेवढं आठवत नाही बेसिकली, पण डेफिनेटली पेनफुल होतं. कुठलाही शॉक पेनफुल असतो. तर पप्पाने जेव्हा बघितलं तेव्हा ते आईला म्हणाले की मला घेऊन बघायचं आहे शॉक, कारण मला कळत नाही ती कसं करते. पण ही कुड नॉट सस्टेन, म्हणजे 30 सेकंडसुद्धा त्यांनी ते फेकून दिलं सगळं काढून. तर मग तेव्हा त्यांना जाणवलं की जेव्हा आई आणि मी रोज येतो आणखीन जे काही फिजिओथेरपी होते किंवा ऑक्युपेशनल थेरपी होते, तर त्यांना त्याचा अंदाज त्याच्यानंतर यायला लागला की केवढं सिरियसली गोष्टी होत आहेत बेसिक. मला आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटेल इकडे की दादांनी मला परमिशन दिली होती 4थीपर्यंत मी शाळेत फक्त 6माही परीक्षा आणि वार्षिक परीक्षेला जायची परीक्षा द्यायला. आणि त्याच्यामुळे मला वाटतं काही इकडे सदाशिव आला आहे, आणखीन काही मला वाटतं बालमोहनची पण लोक दिसत आहेत मला इकडे. त्यांना माहिती आहे मी लहानपणापासूनची मी गीता, ती त्यांना माहिती आहे. मी फक्त 6माही परीक्षेला जायची, वार्षिक परीक्षेला गेस्ट असल्यासारखं जायची बेसिकली, आणखीन परीक्षा देऊन यायची. या इथे शिक्षिकांचं सुद्धा मला सांगावं असं वाटेल की बालमूनमध्ये आम्हाला इतके चांगले शिक्षक भेटले, आणखीन म्हणजे इट्स हॅट्स ऑफ टू देम की त्यामुळे मी प्रत्येक तुकडीमध्ये गेले. म्हणजे ज्या शिक्षिका माझ्या आईला येऊन शनिवारी शाळा झाल्यानंतर संध्याकाळी आमच्या घरी येऊन सांगू शकतील की हा अभ्यास आम्ही सोमवार ते शनिवार पूर्ण वर्गात घेतला आहे, तो तुम्ही शनिवार रविवार करून घ्या. आणि मग ती शिक्षिका जी असेल त्या तुकडीमधली जी
प्रयत्न करून की मी जाणार आहे शनिवारी, तर त्या शिक्षिकेच्या वर्गात मला बसवलं जायचं. ती तुकडी असायची माझी. त्यामुळे 6 तुकड्या होत्या बालमोनमध्ये, मी 6च्या 6 तुकड्यांमध्ये. त्याच्यामुळे आजही सगळ्यांबरोबर छान तेवढाच संपर्क आहे आणि तेवढीच फ्रेंडशिप आहे. 6 आणि वार्षिक परीक्षेला अशी जाऊन बसायची मी, कारण शनिवार रविवार आई माझा अभ्यास घ्यायची आणि सोमवारी आजोबा माझे शाळेत जाऊन वह्या ज्या काही मी लिहिलेल्या असायच्या त्या सगळ्या नेऊन द्यायचे, की त्या शिक्षिका त्या बघायच्या आणि बुधवारी परत पाठवायच्या. मग आजोबा जायचे आणि परत तो अभ्यास जो काही मी केलेला असायचा तो घेऊन मग आईला कळायचं की काय बरोबर झालं आहे किंवा नाही. आणि मग त्याप्रमाणे असं इट कंटिन्यूड फॉर ऑलमोस्ट टिल 4th स्टँडर्ड. 4थीपर्यंत असेपर्यंत 6 महिने आणखीन वार्षिक परीक्षा. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं मी खूप इंट्रोवर्टसुद्धा होते. आणि आय एम शुअर की कुठेतरी एक वेळ अशी आली की जेव्हा मला कळायला लागलं की आय एम समबडी डिफरंट, काहीतरी वेगळं आहे माझ्यामध्ये इतर मुलांपेक्षा. आणि दॅट कुड बी द रिझन मला असं वाटतं की मी इंट्रोवर्ट असावी. आईवडिलांच्या ह्या सगळ्या माहितीमुळे आणखीन एवढं मी नक्की सांगेन की प्रत्येकाला असं वाटतं जेव्हा म्हणते की तर काय म्हणजे प्रत्येक आईवडील करतातच आपल्या मुलांसाठी. पण मी एकच अशी पेशंट होते वाडिया हॉस्पिटलमध्ये जी 13 वर्ष सोमवार ते शनिवार रोज मला आई घेऊन जायची. आणि मी एकच पेशंट अशी होती की जे सगळे मला ओळखायचे. पण बरेच असे पेशंट्स होते की 1 महिना 1.5 महिना झाला की आईवडील सांगायचे की आता आम्ही ह्याच्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही आणि आता ते काही होणार नाही आहे, आमचं मूल काही चालायला लागणार नाही आहे किंवा याच्यापेक्षा काही जास्त होणार नाही, ते घरी बसवून ठेवायचे. बरेच जण असे होते की ज्यांना कॅलिपर्ससुद्धा घालायला वाटायचं की कशाला, ते सरळ सरपटत जाणंच महत्त्वाचं. आणि मला वाटतं इकडे मी सुद्धा खूप फॉलो केलं आईवडिलांनी सांगितलेलं. किंवा ज्या मला फिजिओथेरपिस्ट भेटल्या त्या एक्सलंट होत्या. आणि त्यांच्याकडून म्हणजे कसं पडायचं, मला ते डेपोमध्ये घेऊन जायचे, बस डेपोमध्ये. तिकडे जाऊन वरती कसं चढायचं, खालती कसं उतरायचं, उतरताना कसं पडायचं, हे सुद्धा शिकवलं गेलं. की ज्याच्यामुळे मला वाटतं की आत्तापर्यंत म्हणजे आता जे काही जवळजवळ आत्ता माहितीच्या लोकांना माहिती आहे की आत्ता फ्रॅक्चर झालं मागच्या वर्षी, ते पहिलं. तोपर्यंत मी जेव्हा पडले बसमधनं वगैरे तेव्हा कधीही मला काही लागलं नव्हतं. कारण फिजिओथेरपिस्टनी इतकं छान ते बिंबवून ठेवलं होतं की कसं पडायचं, की त्या पडण्यामुळे आपल्याला कसा मार लागत नाही. तर ह्या ज्या काही गोष्टी होत्या त्या त्यांच्याकडनं खूप छान शिकले मी आणि ते आयुष्यभर मला उपयोगी पडलं. तर ह्या ज्या काही गोष्टी होत्या त्या तेव्हा मला असं वाटतं लोकसंख्या कमी होती, पोलिओ पेशंट्स खूप होते. पण त्या सगळ्या पोलिओ पेशंट्सना आम्हाला जेवढी मुलं असायची हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटला यायची तेवढ्या सगळ्यांना ते बस डेपोवरती वगैरे घेऊन जायचे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणखीन एक लहान असताना झालं म्हणजे 5 वर्षाची असताना मी पहिलं स्टेट लेवलला स्पोर्ट्सला जॉईन झाले. नासिओ, नॅशनल असोसिएशन फॉर सोसायटी फॉर इक्वल अपॉर्च्युनिटीज ऑफ द हँडिकॅप्ड, ज्याचे प्रेसिडेंट विजय मर्चंट होते. आणि ब्रेबॉर्न स्टेडियमला त्या आमच्या स्पर्धा असायच्या स्टेट लेवलच्या. तर त्या स्टेट लेवलच्या स्पर्धांमध्ये बायलॅटरल म्हणजे क्रचेस घेऊन धावणं आणि मी दार्चरी म्हणजे डार्ट्स फेकायचे. तर ते खूप शिकले. आणखीन त्या दोन्हीमध्ये मला पहिलं ब्रॉन्झ मेडल स्टेट लेवलचं 5 वर्षाची असताना मिळालं. आणि ते होतं स्विमिंगमध्ये सुद्धा स्पर्धांमध्ये भाग घेतला स्टेट लेवलला. हे जेव्हा मला ती पहिली एक आठवण सांगायला आवडेल की जनरल करियप्पा ते चीफ गेस्ट होते मी जेव्हा 5 वर्षाची होते आणि पहिलं माझं जे ब्रॉन्झ मेडल होतं. आता सध्या मला थोडं बरं नाही आहे त्याच्यामुळे मी ते शोधून काढू शकले नाही, पण इलस्ट्रेटेड वीकली होता तेव्हा, त्याच्यामध्ये तो माझा फोटो जनरल करियप्पांबरोबर आलेला होता. आणखीन त्यांना जेव्हा माझी फिजिओथेरपिस्ट त्यांनी धावत जाऊन सांगितलं की ही पहिली स्पर्धा आहे आणि ह्या पहिल्या स्पर्धेमध्ये तिला ब्रॉन्झ मेडल मिळालं आहे, तर ते स्वतः धावत जाऊन त्यांना जो पुष्पगुच्छ मिळाला होता तो मला दिला. म्हणजे मला ते खूप छान आठवतं आहे अजून. आणि म्हणजे मला अशा व्यक्तीकडून, जनरल करियप्पांसारख्या व्यक्तीकडून माझं पहिलं स्टेट लेवलचं अवॉर्ड मिळालं, हे मी माझं भाग्य मानते. चांगले अनुभव अर्थात मदतीच्या स्वरूपात असतील असं मी मानते, पण मदत ही एक गोष्ट या जगात अत्यंत महाग आहे. म्हणजे 100 लोकांकडे मदत मागावी तेव्हा कोणतरी एक करतो.
पण मदत करणारे लोकही हेही बघतात की त्यांना जर वाटलं की समोरचा माणूस काहीतरी ठोस काम करतंय तर मग ते मदत करायला मागे पुढेही पाहत नाही. असे अनुभवही तुला अनेक सुहृद या प्रवासात भेटलेच असणार. मला खूप जण प्रत्येक वेळेला कुठल्याही मुलाखती असतात तेव्हा विचारतात की आम्हाला वाईट अनुभव सांग. पण मला नेहमी असं वाटतं की म्हणजे जेव्हा मगाशी खबरे सर म्हणत होते की कसं त्या पालकांनी केलं, मी कोणालाच कधी दोष देत नाही. कारण मला वाटतं प्रत्येकाच्या आयडिया स्वतःच्या आपलं आयुष्य आपण कसं जगावं हे प्रत्येकाने स्वतः ठरवलेलं असतं काही. आणि मला असं वाटतं की त्यांना कदाचित त्यावेळेला जेव्हा शाळेत त्यांनी सांगितलं येऊन दादांना की तिला काढून टाका, आणि ही जी गोष्ट आहे ती मला 10वी झाले मी तेव्हा मला कळलं. तोपर्यंत मला माहीत नव्हतं. आय वुड हॅव बीन अ कम्प्लिटली डिफरंट पर्सन टुडे जर का मला ते आधी सांगितलं गेलं असतं. आणि मला ते आईवडिलांकडून कळलं नाही. सुहृदांबद्दलच सांगा आम्हालाही त्यात ऐकायचं आहे की कोण कसं कोणासाठी उभं राहतं हेही सर्वांना माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या सुहृदांमध्ये आपण अनपेक्षित व्यक्तीसुद्धा असू शकतात. म्हणजे दादा रेगेच नव्हे असं. दादांनी मला ही गोष्ट जी आहे ती मी 10वी झाल्यानंतर जेव्हा पेढे घेऊन गेले होते त्यांच्याकडे त्यावेळेला त्यांनी मला म्हणजे स्वतः ते खूप रडले बेसिकली की ते मला म्हणाले की तुला माहिती आहे किंवा नाही माहिती नाही पण मला तुला आज सांगायचं आहे की काय झालं जेव्हा तुझी ॲडमिशन इकडे आली आणि मग तेव्हा काय झालं ती मी तुला एक स्टोरी सांगतो. आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं आणि तेव्हा ते स्वतः रडले. आणि तोपर्यंत मला काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे म्हणजे आई माझ्याकडे बघत होती की आईला कळत नव्हतं की आता काय होणार. कारण मी आईला विचारलं असं तुम्हाला एवढ्या दिवसात का नाही सांगितलं किंवा एवढ्या वर्षात का नाही सांगितलं. पण आय थिंक हे खूप चांगलं झालं की 10वीपर्यंत मला ही गोष्ट कळली नव्हती. कारण इट कुड हॅव हॅड सम काइंड ऑफ अ ॲडवर्स इफेक्ट ऑन मी डेफिनेटली असं मला वाटतं. बरेचदा असे खूप अनुभव आले की जेव्हा कॉलेजमध्ये जाताना मैत्रिणींबरोबर बसमध्ये जाताना खूप छान अनुभव आले, खूप वाईट अनुभव आले की लोक बसमध्ये चढताना विचारायची की कशाला ते आईवडील पाठवतात बाहेर, काय करायचं एवढं बसमध्ये चढायला आणि परत तिकडनं उतरायचं आणखीन सगळं करायचं, कोणी सांगितलं एवढं करायला. आणि हे मोठ्याने बोलायचे. माझ्या मैत्रिणी चिडायच्या त्याच्यावरती आणि मी त्यांना म्हणायचे डझंट मॅटर, काही फरक नाही पडत आपल्याला. पण ह्या खूप गोष्टी ऐकल्या. आणखीन मला कधी कधी वाटतं की मी खूप पेशंटली बसस्टॉपवरती सुद्धा जेव्हा स्पेशली आईवडील लहान मुलांना घेऊन जायचे तेव्हा त्यांनी काहीतरी चूक केलेली असेल किंवा काहीतरी खोड्या काढत असतील तर सांगायचे की बघ ही ताई आहे ना तिच्यासारखी होशील. तर ह्या ज्या काही गोष्टी होत्या की मला ते वाईट वाटण्यापेक्षा मला असं फार छान वाटायचं की मी कोणाला तरी समुपदेशन करते आणि मग मी त्यांना सांगायची की हे असं नाही आहे. किंवा खूप जण असं सांगायची की तुझ्या आईवडिलांनी म्हणजे आपके माता पिता ने कुछ तो भी गलत किया है उसका आप सब भोग ले रही हो. तर या काही ज्या काही गोष्टी असायच्या त्या मला ऐकून म्हणजे मला कधी वाईट पण नाही वाटलं या गोष्टींचं की मला नेहमी कीव यायची त्यांच्या नॉलेज नाही त्या लोकांना म्हणून. आणि मग मला त्यांना सांगायला फार आवडायचं. म्हणजे मला माझ्या मैत्रिणीच काय माझा नवरा नंतर मला जेव्हा भेटला आणि आम्ही जेव्हा डेट करायचो तेव्हा तोसुद्धा मला म्हणायचं काय एक्सप्लेन करत बसते लोकांना काहीतरी. पण मला असं वाटायचं की त्यांना सांगितल्यानंतर त्यांना थोडी तरी जाणीव असेल किंवा त्यांना कळणं खूप गरजेचं आहे की हे सगळे काही पूर्वीचे भोग आहेत की पूर्वीच्या जन्मी काहीतरी झालं आहे वगैरे असल्या काही गोष्टी नाही आहेत. आणि त्यांना कळतं आहे किंवा नाही डझंट मॅटर. मला फार सॅटिस्फॅक्शन वाटायचं की मी काहीतरी त्यांना चांगलं सांगितलं आहे. वाईट अनुभव अपंग म्हणूनच नाही पण महिला म्हणून जास्त आले. पण ते आपण नंतर बोलूया त्याच्याबद्दल. पण म्हणूनच मी तुला पुन्हा विचारते की तुला तुझ्या आयुष्यात जे सुहृद आले त्यांच्याबद्दल आम्हाला ऐकायचं आहे. कारण कधी कधी आमच्या लक्षात येत नाही की कोणाशी कसं वागावं. कदाचित तुझे अनुभव ऐकून आमच्या लक्षात येईल. म्हणूनच मी सुहृदांचे आलेले अनुभव तुला विचारते. 10वी नंतर मी शाळेत असताना मी काही खूप अभ्यासू वगैरे नव्हते आणि मला अभ्यासाची काही आवडही नव्हती. आणि म्हणून आणि कदाचित 7वीपासून नॅशनल लेवलला स्टेट लेवलला खूप ड्रॉइंगच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायची आणि शाळेला अवॉर्ड्स मिळवून दिली. तर तेव्हा मी ठरवलं होतं की जे स्कूल ऑफ आर्ट जॉईन करायचं. आणि आमचे चित्रकलेचे सगळे शिक्षकही खूप छान होते.
आणि एक होतं की मला अभ्यास करायचा नाही आहे तर फक्त ड्रॉइंग करायचं आहे, म्हणून मी आईला सांगितलं मला जे जे स्कूल ऑफ आर्ट जॉईन करायचं. नंतर सगळं अभ्यासाचंच आलं आणि नंतर मी अकॅडमिक्समध्ये घुसले, ही गोष्ट वेगळी. पण जे जे स्कूल ऑफ आर्ट जॉईन केलं. आणखीन तेव्हासुद्धा बसमधनं जायचो. मला आणखीन सांगायचं म्हणजे माझ्या मैत्रिणी किंवा आम्ही आधी जिकडे राहायचो तो संपूर्ण ग्रुप जो होता, माझ्या सगळ्या ज्या मैत्रिणी होत्या सुप्रभातमधल्या, की त्यांना सगळ्यांना माहिती असायचं की माझी जी ट्रीटमेंट चालू आहे ती कशी असते. पूर्वी ना त्यावेळेला आता सगळ्यांकडे स्वतःच्याच बायसिकल्स असतात, पण त्यावेळेला भाड्याने सायकल मिळायच्या 1 तासावरती, अर्ध्या तासावरती. मला अजूनही खूप कुतूहल आहे. आणखीन मला आय हॅव अ प्राईड इन दॅट की माझे जे मित्रमैत्रिणी त्या बिल्डिंगमध्ये राहायचे, जेव्हा त्यांच्या सुट्ट्या चालू असायच्या, उन्हाळ्याची सुट्टी असेल, दिवाळीची सुट्टी असेल, जेव्हा केव्हा ते सायकल आणायच्या, तेव्हा मी जेव्हा घरी नसायची, मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये असायची, त्यावेळेला ते घेऊन यायचे की ज्या योगे मी जेव्हा संध्याकाळी तिकडे शाळेत त्यांच्याबरोबर खेळत असेन खालती, आणि मी सगळे खेळ खेळले त्यांच्याबरोबर, लिंबू टिंबू का होईना, पण मी खो खोपासून साखळी सगळे खेळ खेळलेले, लगोरी, आणि ते सगळे खेळ ते मला सामावून घ्यायच्या सगळ्याजणी. आणखीन मला हे खूप नंतर जाणवायला लागलं की सायकल्स वगैरे ते जेव्हा आणायचे, मी कधी त्यांना बघितलंच नाही सायकल चालवताना, कारण मी नसताना चालवायच्या, म्हणजे मला वाईट वाटू नये म्हणून. म्हणजे ॲट दॅट एज की जेव्हा 4-5 वर्षाची असेल किंवा 7 वर्षाची असेल किंवा 10 वर्षाची असेल, त्यावेळेला त्यांचंही वय तेवढंच होतं. पण ही जी समज असते ती मध्यम वर्ग, म्हणजे आत्ताचा मध्यम वर्ग आणि तेव्हाचा मध्यम वर्गामध्ये खूप फरक आहे असं मला वाटतं. पण ही एक गोष्ट मला नेहमी खूप छान वाटते की मी जी आज काही आहे ती त्या मित्रमैत्रिणींमुळे सुद्धा आहे. इट कुड हॅव बीन अ डिफरंट बॉल गेम ऑल टुगेदर. एक गोष्ट गीता मला आठवते, ती मी सांगते, तुला थांबवते, की गीताची शाळेतही इतकी काळजी घेतली जायची की शाळा सुटायच्या 10 मिनटं आधी गीताची शाळा संपायची आणि सगळे शिपाई तिला प्रेमाने उचलून गेटपर्यंत आणायचे. आणि आजही गीताचं नाव जर आम्ही शाळेत घेतलं तर आमची बेबी एवढी मोठी झाली असं आमच्या शाळेतल्या शिपायांना अजून त्याचा अभिमान वाटतो. आणि मी अजूनही त्या सगळ्या शिपाई काकांबरोबर, सगळे जेवढे माझ्या मावशी आहेत त्या सगळ्यांबरोबर अजूनही संपर्कात आहे, शिक्षकांबरोबर संपर्कात आहे. आणि आणखीन एक म्हणजे शाळेत असताना खेळाचा तास असायचा, PT असायचं. आम्हाला मैदानावर न्यायचे, शिवाजी पार्कला, कारण शाळेचं स्वतःचं मैदान नव्हतं, तर शिवाजी पार्कला मैदानात न्यायचे. त्यामुळे तो पूर्ण जो तास, तो जो पिरियड असायचा, आठवड्यातनं 2 असायचे पिरियड्स. म्हणजे हे जे मी सांगते ते 4थीच्या नंतर, कारण 5वीत आल्यानंतर दादांनी सांगितलं होतं की दुपारनंतर तिला यायला लागेल, कारण अभ्यासक्रम जरा वाढला आहे. मग तेव्हा माझं दप्तर आधी गेलेलं असायचं, माझी बहीण किंवा भाऊ दप्तर नेऊन ठेवायचे, दप्तर आधी असायचं आणि मी 1 वाजता जायची. 1 ते 4:50ला मी शाळेतनं बाहेर पडायची. आणि त्यावेळेला जेव्हा खेळाचा जो तास असायचा, त्या खेळाच्या तासाला कोणीतरी मैत्रीण थांबायची आणि तिच्या पोटात दुखत असायचं, खोटं किंवा डोकं दुखत असायचं, की त्यांना जायचं नसायचं की ही गीता इकडे बसून करते काय, की म्हणजे आपण गप्पा मारूया मग तोपर्यंत. आणि कदाचित शिक्षकांना माहिती पण असेल किंवा त्यांना खरंही वाटत असेल की त्यांना बरं नाही, मग त्या बसायच्या आणि मग आमची धमाल चाललेली असायची वर्गात. तर म्हणजे हे खूप छान नॉस्टॅल्जिक फिलिंग आहे बेसिकली. त्यानंतर आणखीन एक सांगायचं म्हणजे पिकनिक्स, सहली. दरवर्षी बालमोनमधनं सहली असायच्या आणि 9वीपर्यंतच्या सहली सकाळी जाऊन संध्याकाळी असायच्या. 10वीमध्ये 3 दिवसाची सहल तळेगावला आणि आम्ही औरंगाबादला गेलो होतो. तर मला कधीही सहलीला जाताना मला असं वाईट वाटलं नाही, उलट मला खूप छान वाटायचं की जेव्हा पत्रक यायचं, की जेव्हा नोटीस यायची की असं असं आहे, सहल आहे आणि ती 10 दिवसांनी असणार आहे, तर जेव्हा जेव्हा सहल त्या वर्षीची असायची त्यावेळेला आई आणि पप्पा दोघे मला त्याच्या आदल्या रविवारी त्या ठिकाणी घेऊन जायचे, की ज्या योगे मी ते मिस नाही करणार. त्यामुळे मला ह्या गोष्टीचा आनंद आलो, सगळ्यांच्या आधी मी पिकनिकला जाऊन आली आहे, त्याच्यामुळे मला कधीही वाईट वाटलं नाही या गोष्टीचं की मी कोणाबरोबर जात नाही आहे पिकनिकला. पण 10वीत असताना माझ्या मैत्रिणींनी, माझी आई
माझ्या आईने आणखीन एक मला सांगावं असं वाटतं की मला पोलिओ झाल्यानंतर आई हँडीक्राफ्ट टीचर्स ट्रेनिंग सेंटरमध्ये लेक्चरर होती आणि शी इज वन ऑफ द नॅशनल अवॉर्ड विनर्स ॲक्च्युली. पण हे कशात? डॉल्समध्ये ती सॉफ्ट टॉईज आणि डॉल्स बनवायची आणि ती टीचर्स ट्रेनिंग सेंटरमध्ये लेक्चरर होती. तर मला पोलिओ झाल्यानंतर तिला नोकरी सोडावी लागली होती आणि ती नोकरी सोडल्यानंतर साधारण 8वीमध्ये 7वीमध्ये माझं एक ऑपरेशन झालं, तेव्हा मी 10 महिने हॉस्पिटलमध्ये होते वगैरे. त्याच्यानंतर 8वीमध्ये जरा थोडंसं बरं वाटायला लागल्यानंतर परत आईला बोलवलं तिकडे कॉलेजमध्ये, आणखीन मग तिने कॉलेज चालू केलं. मग तेव्हा मी स्कूल बसने जायची आणि स्कूल बसने परत यायची. तर 10वीत असताना पिकनिकला जायचं तर माझ्या मैत्रिणींनी तिघींनी सांगितलं की नाही, काही झालं तरी आम्ही तुझ्या आईशी बोलणार, आणखीन आम्ही तुला घेऊन जाणार. आणि बरेचदा काय होतं म्हणजे आत्तासुद्धा नॉर्मल असताना जेव्हा लोक मला पहिल्यांदा भेटतात किंवा कितीतरी वर्ष भेटलेली आहेत, पण त्यांना माहिती नसतं की एकदा कॅलिपर काढल्यानंतर मी उभी राहू शकत नाही. आणि हे कोणालाच माहिती नव्हतं, म्हणजे शाळेतही कोणाला माहीत नव्हतं. तर या मुलींना सांगायचं कसं? पण त्यांनी आईला सांगितलं की काही झालं तरी आम्ही तिची काळजी घेणार आणि तुम्ही 3 दिवस तुम्ही आमच्यावर सोपवा तिला. आणि आय रिअली डोंट नो की काय त्यांनी कसं कन्व्हिन्स केलं, पण आई आणि पप्पांनी दोघांनी सांगितलं हो जा. आणि मी ॲक्च्युली गेले. अरे वा. आणि त्यांनी इतकी छान काळजी घेतली माझी 3 दिवस. दॅट वॉज माय फर्स्ट पिकनिक इन माय लाईफ, इतरांबरोबर जाण्यात. आणखीन एक सांगायचं म्हणजे मी आता मगाशी उल्लेख केला असा 7वीमध्ये असताना 10 महिने मी हॉस्पिटलमध्ये होते, कारण माझा पूर्ण डाव्या पायाचं ऑपरेशन झालं होतं आणि ते प्लास्टर इथपर्यंत होतं, त्यामुळे आय कुडंट इवन सिट डाऊन बेसिकली. तर त्या 10 महिन्यांमध्ये जेव्हा 6 मेची परीक्षा आली त्यावेळेला दादा म्हणाले की आता काय करायचं? तर मी आईला सांगितलं मला वर्ष फुकट एक तर घालवायचं नव्हतं की 6 मे दिली नाही तर मला वार्षिक परीक्षेला बसता येणार नाही. आणि मी हॉस्पिटलमध्ये सगळी पुस्तकं होती, हॉस्पिटलमध्ये येऊन आई माझा अभ्यास घ्यायची पूर्ण. तर मी म्हटलं काही झालं तरी मला हे वर्ष नाही घालवायचं. तर मग दादा म्हणाले की मग आता काय करायचं? तर मग दादांनी आणखीन एक उपाय सुचवला की 6 मेला असताना त्या प्लास्टरच्या कंडिशनमध्ये आईने मला टॅक्सीमध्ये झोपवून उचलून, रघुनाथ आणखीन एक नामदेव ह्या दोन्ही शिपायांनी मला उचलून दादांच्या टेबलवरती झोपवलं आणि मी झोपून पेपर लिहिले 6 मेचे. म्हणजे कसं आहे बघा, काही काही शब्द आहेत ना आपल्या मराठीत की मोर म्हटला की थुई थुई, पाऊस म्हटला की धो धो, तसं गीता म्हटलं की मला जिद्द हा एवढा एकच शब्द आठवतो. ही ती जिद्द, ती किती म्हणू की मी हुशार नव्हते, मी अभ्यास करत नव्हते, पण ते सगळं तिच्यात होतं. आणि हे आत्ता तू जे म्हणालीस की तुझ्या आईंनी डॉल मेकिंगमध्ये नॅशनल अवॉर्ड मिळवलेलं, मला वाटतं हे तुझ्यात आलेलं ते स्ट्रीक्स आहेत की तुला चित्रकलेची आवड निर्माण झाली, ते हे पण असणार त्याच्यामध्ये. आणि जे मध्ये तू पुन्हा आपल्या हिकमतीवरच गेलीस, मार्कांवर गेली. तिने सदैव तिचा हात काम करत नव्हता हे मी मगाशीच सांगितलं, पण तिने कधीही लिहायला पेपर कोणाची मदत घेतली नाही. ती नेहमीच स्वतःचा पेपर स्वतः लिहायची. SSCला ती सेंटरवर जाऊन पेपर्स लिहून उत्तम मार्कांनी पास होऊन. VPL यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.